नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एएन स्टडी झोनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतीय समाज सुधारणेच्या दोन महान स्तंभांवर बोलणार आहोत, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. त्यांच्या जीवन कार्यावर आपण आज एक सविस्तर चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. आणि या चर्चेचा उद्देश फक्त माहिती देणं नाहीये, तर फुले दाम्पत्याचा विचार नेमका काय होता, त्यांची भूमिका काय होती आणि त्यांनी समाजाला जी दिशा दिली ती सखोलपणे समजून घेणं महत्वाचं आहे. आपण घाई न करता एक एक मुद्दा नीट उलगडून पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. फुले दाम्पत्याचं कार्य समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं आधी त्यावेळची सामाजिक परिस्थिती कशी होती हे पाहणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. त्याशिवाय आपल्याला त्यांच्या कामाची भव्यता कळणारच नाही. आपल्या स्रोतांनुसार म्हणजे जे काही ऐतिहासिक विश्लेषण आहे त्यानुसार 19व्या शतकातला समाज हा जातीभेद, अंधश्रद्धा आणि प्रचंड विषमतेने ग्रासलेला होता. हो, आणि शिक्षण ही तर काही मोजक्या लोकांची मक्तेदारी होती. म्हणजे स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र मानल्या जाणाऱ्या एका मोठ्या वर्गाला शिक्षणाचा हक्कच नाकारला होता. अगदी अशा पूर्णपणे बंदिस्त वातावरणात फक्त समाज बदलायचा विचार मनात आणणं हेच एक खूप मोठं धाडस होतं, नाही का? धाडस? हो, धाडसच म्हणावं लागेल. याच काळात म्हणजे 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला सातारा जिल्ह्यातल्या कटगुण गावात. लहानपणापासूनच त्यांनी समाजातला हा जो काही अन्याय होता तो पाहिला. अगदी. आणि त्यांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जन्मावरून माणसाचं श्रेष्ठत्व ठरवण्याची जी कल्पना होती ना, तीच पूर्णपणे नाकारली. अच्छा. त्यांच्या मते जातीच्या नावाखाली माणसाला कमी लेखणं हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांची वैचारिक दिशा ही परंपरेपेक्षा मानवतेकडे अधिक झुकलेली होती असं आपल्याला दिसतं. आणि याच विचारातून त्यांनी मग कर्मकांड, अंधश्रद्धा आणि ज्याला ते ब्राह्मणशाही म्हणत त्यावर उघडपणे टीका केली. हो, आणि हा ब्राह्मणशाही शब्द आज अनेकदा चुकीच्या अर्थाने वापरला जातो. तेच तर. फुले जेव्हा ब्राह्मणशाही म्हणतात तेव्हा त्यांचा रोख कोणत्याही एका जातीविरुद्ध नव्हता. त्यांचा हल्ला त्या व्यवस्थेवर होता जिथे ज्ञान आणि अधिकार काही ठराविक लोकांपुरतेच मर्यादित होते. म्हणजे एक प्रकारची मक्तेदारी होती. अगदी. ही एक वैचारिक लढाई होती. त्यांच्या मते धर्माचा उपयोग माणसांना जोडण्यासाठी व्हायला हवा, तोडण्यासाठी नाही. हा त्यांच्या संपूर्ण लढ्याचा मूळ गाभा होता. याच विचारांना एक संस्थात्मक रूप देण्यासाठी त्यांनी मग 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हो, आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सत्यशोधक समाजाचा उद्देश धर्म बदलणं नव्हता. अच्छा. त्याचा उद्देश होता माणसाला स्वतःच्या विवेकाचा, बुद्धीचा वापर करायला शिकवणं. सत्य म्हणजे काय, खरं काय आणि खोटं काय हे कसे ओळखायचं यावर त्यांचा भर होता. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. बरोबर. विचार करा, प्रश्न विचारा, हे त्या चळवळीचं मूळ तत्वज्ञान होतं. हे खूपच महत्वाचं आहे. महात्मा फुले यांनी फक्त जाती व्यवस्थेवरच नाही तर शेतकऱ्यांच्या शोषणावरही तितकंच तीव्रतेने आवाज उठवला. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. अगदी. त्यांनी शेतकऱ्यांची अवस्था खूप जवळून पाहिली होती. त्यांना दिसत होतं की शेतकरी दिवस रात्र राबतो, कर भरतो, पण तरीही त्याच्यावरच अन्याय होतो. हे जे दाहक वास्तव होतं ते त्यांनी या ग्रंथातून समाजासमोर मांडलं. खरं तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. आता आपण सावित्रीबाई फुले यांच्या कार्याकडे वळूया. म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाईंना आपण भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून ओळखतो. हो, आणि हे लक्षात ठेवायला हवं की त्या काळात मुलींना शिकवणं म्हणजे प्रस्थापित समाजाच्या थेट विरोधात उभं राहण्यासारखं होतं. अगदी. पण त्या आव्हानांना त्या डगमगल्या नाहीत. अजिबात नाही. उलट त्या अधिक ठामपणे उभ्या राहिल्या. 1848 साली पुण्यामध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पण हा प्रवास खरंच सोपा नव्हता. शाळेत जाताना त्यांच्यावर अपमान, शिवीगाळ, इतकंच काय दगडफेकी झाली. इथे एक प्रसंग खूप बोलका आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. लोक त्यांच्या अंगावर चिखलफेक करायचे, घाण टाकायचे. बापरे. त्यामुळे त्या घरातून निघताना सोबत एक दुसरी साडी घेऊन जायच्या. शाळेत पोचल्यावर ती खराब झालेली साडी बदलायची आणि मग मुलींना शिकवायला सुरुवात करायची. अविश्वसनीय आहे. यावर त्या असं म्हणाल्या होत्या, त्यांनी कपडे बदलले, मन नाही बदललं. या एका वाक्यात सगळं काही आलं. त्यांना खात्री होती की शिक्षणाशिवाय समाज बदलूच शकत नाही. खरंय. आणि सावित्रीबाईंचं कार्य फक्त मुलींना शिकवण्यापुरतं मर्यादित नव्हतं, बरोबर? नाही, अजिबात नाही.
त्यांनी विधवा, अनाथ आणि पीडित स्त्रियांसाठी ही खूप मोठं काम केलं. उदाहरणार्थ? त्या काळात बालविवाह व्हायचे आणि मुली लहान वयात विधवा व्हायच्या, मग त्यांचं केशोपण केलं जायचं. या प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला. अच्छा. एवढंच नाही तर त्या काळात होणाऱ्या बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. स्वतःच्या घरात? हो. हा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय होता त्या काळातला. त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होता की स्त्री ही दयेची नाही तर हक्काची पात्र आहे, तिला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या आयुष्याचा शेवटही त्यांच्या ह्याच सेवेच्या व्रताला साजेसा होता असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. आणि याच रुग्णसेवेदरम्यान त्यांना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. हो. हा केवळ एक मृत्यू नव्हता, तर मानवतेच्या सेवेला दिलेला तो एक सर्वोच्च सन्मान होता. त्यांनी जे आयुष्यभर शिकवलं ते त्या स्वतः जगल्या आणि ते त्यांनी जगून दाखवलं. तर मग या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ आहे? फुले दाम्पत्याचा विचार आजही तितकाच महत्वाचा का वाटतो? कारण त्यांच्या विचारांचे जे केंद्रबिंदू होते, शिक्षण, समता आणि मानवता, हे तीनही स्तंभ आजही एका निरोगी समाजासाठी तितकेच आवश्यक आहेत. म्हणजे त्यांनी जे प्रश्न तेव्हा उपस्थित केले होते ते आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या समोर आहेतच. अगदी बरोबर. आजचा समाज त्यातील गुंतागुंत आणि आव्हानं जर समजून घ्यायची असतील तर फुले दाम्पत्याच्या विचारांचा अभ्यास केल्याशिवाय मला वाटतं ते शक्य नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, फुले दाम्पत्यावरील ही सखोल चर्चा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे का? आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. फुले दाम्पत्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समानतेचा पाया रचण्याचा प्रयत्न केला. आज शिक्षण सर्वत्र